गणपतीची सोंड डाव्या बाजूला असली की त्याला आपण विनायक, गजानन, गणेश अशा विविध नावांनी ओळखतो आणि उजव्या बाजूला सोंड असली की ह्या नावाप्रमाणेच सिद्धिविनायक हे त्याचं एक खास नाव असं बनून राहतं. हा जो मुंबईचा सिद्धिविनायक आहे त्याची काही खासियत आहे. त्याचं देऊळ फार मोठं आहे, उत्तम रीतीने बांधलेलं आहे आणि हे स्थान जवळजवळ गेल्या 150 वर्षापासून मुंबईत प्रसिद्ध आहे. ह्या गणपतीची खासियत आणखी एक अशी आहे की सर्व जाती धर्माचे लोक ह्या ठिकाणी येतात. तुम्ही सिद्धिविनायकाकडे लागलेली भक्तांची लांबच लांब रांग जर बघितलीत तर त्या रांगेत तुम्हाला हिंदूंबरोबर इतर जमातीचे जातीचे लोकही दिसतील. एखादा सरदारची दाढीवाला दिसेल, फ्रॉकवाल्या ख्रिश्चन 4 मुली दिसतील. इतकंच नाही तर फेटा बांधलेला एखादा सरदारजीही दिसेल. सिद्धिविनायक हा कोणत्या एका जाती धर्माचा देव म्हणून त्याला मुंबईत संकुचित स्थान असं नाही. त्याचं स्थान हे फार मोठं आहे आणि सिद्धिविनायकाच्या बाबतीत लोकांची श्रद्धा फार मोठ्या प्रमाणाची आहे. शुक्रवारपासून मंगळवारी जर अंगारकी संकष्टी असली तर शुक्रवारपासून रांगा लागतात. याच्यावरून कल्पना करा. त्या सिद्धिविनायकाची भूपाळी आपण आता ऐकली. भूपाळी हे काय आहे? भूपाळी ही राजाला उठवण्यासाठी म्हणून पूर्वी म्हटली जाणारी गीतं. आता राजाला उठवायचं असलं तर म्हणणारे जे लोक असतील त्यांना त्याच्या आधी उठलं पाहिजे, उघड आहे. तीच भूपाळी देवासाठी म्हणूनही म्हटली जाते. पूर्वीच्या काळात तर ह्या देवासाठीच भूपाळ्या लिहिल्या गेल्या. होनाजीची भूपाळी, घनश्याम सुंदरा हे आपल्याला माहीतच आहे. अशा अनेक भूपाळ्या जुन्या काळात म्हटल्या जात होत्या. आजकाल भूपाळ्यांचं प्रमाण कमी झालं तरी या जुन्या काळातल्या भूपाळ्या मुद्दाम शोधून निवडून प्रत्येक दिवशी गणेशोत्सवात आपण एक एक भूपाळी ऐकणार आहोत. ह्या भूपाळ्यांना स्वतंत्र चाली लावलेल्या आहेत, वेगवेगळ्या गायकांनी त्या म्हटलेल्या आहेत आणि ह्या भूपाळ्या आपण गणपतीला जागृत करतो असं जरी म्हणत असलो तरी देव सदा जागृतच असतो. आपण कोण त्याला जागृत करणार आहे? त्यातली मेख एवढीच की त्याच्या आधी आपण जागृत व्हायचं असतं आणि आपण जागृत झाल्यानंतर गणपतीने आपल्याला योग्य ती बुद्धी द्यावी, योग्य तो रस्ता दाखवावा म्हणून आपण त्याची प्रार्थना करायची असते. महाराष्ट्रात गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. पण असं असलं तरी गणपती कसा आहे, आपण त्याची पूजा का करतो, त्याची पूजा कशी केली पाहिजे, आपल्याकडून योग्य प्रकारे पूजा झाल्यानंतर गणपतीकडून आपल्याला कशाची अपेक्षा आहे, या सर्व गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा थोडाफार प्रयत्न आपण करणार आहोत. आणि तो करत असताना गणपतीचं स्वरूप अधिकाधिक जवळ जाऊन समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. गणपती हा देवांचा सेनापती आहे. तो जो गणनायक आहे ते गण हे देवांचे सैनिक आहेत आणि त्यांच्यावरचा तो सर्वोच्च अधिपती तो गणपती. अर्थातच सेनानायक म्हटला किंवा सेना म्हटली, सैन्य म्हटलं की तिथं शिस्त ही पहिल्यांदा असावी लागते. आपण गणेश भक्तांनी गणेशोत्सवाच्या बाबतीत शिस्तीचं पालन सर्वप्रथम करणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. अनेक गणेशोत्सवात काय होतं, आपण मोठ्या लोकांना कोणाला तरी बोलवतो, कोणी चित्रपट अभिनेत्यांना बोलवतात, कोणी मंत्र्यांना बोलवतात, कोणी पुढाऱ्यांना बोलवतात आणि त्यांच्या हस्ते आरती करायची म्हणून आपण खोळंबून राहतो. गणपतीच्या आरतीसाठी असं खोळंबून राहणं हे योग्य नाही. वेळच्या वेळीच आरती झाली पाहिजे, वेळच्या वेळीच पूजा झाली पाहिजे आणि आपण एका सेनापतीचा, देवांच्या सेनापतीचा हा उत्सव साजरा करतो आहोत ही भावना आपल्या मनात निरंतर पाहिजे. त्याच्यात उथळपणा अजिबात असता कामा नये. आता गणेशोत्सव असा आपण शब्द वापरतो. उत्सव म्हटला की तिथं थोडाफार आनंद, थोडीफार दंगामस्ती, थोडंफार चैनीचं वागणं हे आपण अपेक्षित धरतो. पण हे जरी अपेक्षित धरलं तरी सुद्धा हे सर्व एका ठराविक चौकटीतच झालं पाहिजे. उत्सवाचा अर्थ आपण दुसऱ्याला उपद्रव द्यावा आणि त्यात स्वतः आनंद मानावा असं बिलकुल नाही. गणेशोत्सव हा प्रत्येक माणसाने साजरा केला पाहिजे, प्रत्येकाने. कारण गणपती ही केवळ हिंदू धर्माची देवता आता राहिलेली नाही, सर्व जगन्मान्य असा गणपती झालेला आहे. सगळीकडे गणपतीबद्दल आकर्षण आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष सुद्धा हिंदुस्थानात आल्यावर तो बरोबर जाताना गणपतीची मूर्ती घेऊन जातो. यातला अर्थ आपल्याला कळला पाहिजे. आणि आपलं भारतीय संस्कृतीचं प्रतीक म्हणून जर काही दाखवायचं असलं तर जगभरात गणपतीचं चित्र दाखवलं जातं. इतका गणपती आपल्या संस्कृतीशी प्रतिकात्मक रीतीने जोडून गेलेला आहे. त्यामुळे हा गणेशोत्सव आपली कीर्ती कशी वाढविल, आपल्या देशाचं नाव जगभर उज्ज्वल कसं करील ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने गणेशोत्सव आपण साजरे केले पाहिजेत. ही यातली अतिशय महत्त्वाची गोष्ट.
हे गणेशोत्सव लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केले हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. का केले? गणेशोत्सव साजरे करण्याच्या मागची प्रेरणा ही थोडीफार राजकीय स्वरूपाची अशी होती. व्हिक्टोरिया राणीने एक जाहीरनामा प्रकाशित केला होता आणि त्यात एतद्देशीयांच्या धार्मिक विषयात आपण लुडबुड करणार नाही किंवा इंग्रज सरकार कोणत्याही प्रकारे त्याला अटकाव करणार नाही असं म्हटलं होतं. तेव्हा ज्या योगे धार्मिक वातावरणातून राजकीय शिकवण देता येईल, राजकीय जागृती साधता येईल असा एखादा उत्सव असावा अशा कल्पनेनं लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली आणि आता त्याचा वृक्ष एवढा मोठा फोफावलेला आहे. हे गणेशोत्सव साजरे करताना लोकमान्यांनी जे म्हटलेलं आहे ते फार महत्वाचं आहे. 1895 मध्ये लोकमान्य टिळकांनी एक लेख लिहिला आणि त्यात असं म्हटलं की एका उत्सवाच्या निमित्तानं सर्व लोक एकत्र येतात, एक दिलाने वागतात, ही काही कमी महत्वाची गोष्ट झाली असं नाही. हे महत्व गणेशोत्सव साजरे करण्यामागची ही लोकमान्य टिळकांनी मांडलेली जी गोष्ट आहे ती आपण सर्वप्रथम ध्यानात घेतली पाहिजे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकाशी सलोख्याचे संबंध ठेवून गणेशोत्सव साजरे केले पाहिजेत. अनेकदा म्हटलं जातं की गणेशोत्सव पुष्कळ होतात. खरी गोष्ट आहे. काही काही ठिकाणी गल्ली गल्लीत गणेशोत्सव असतात, काही वेळा तर एका गल्लीत 2-2, 3-3 असतात आणि मुंबईत काही ठिकाणी तर एखाद्या बिल्डिंगच्या प्रत्येक मजल्यावर वेगवेगळा गणेशोत्सव आहे, सार्वजनिक गणेशोत्सव. तिथले त्या मजल्यावरचे जे काही 30-40 लोक असतात ते आपसात वर्गणी काढतात आणि कार्यक्रम साजरा करून गणेशोत्सव साजरा करतात. हे करत असले तरी यात जास्तीत जास्त गणेशोत्सवांनी एकत्र येण्याचा प्रयत्न करणं ही सुद्धा आवश्यक गोष्ट आहे. एकत्र येऊन गणेशोत्सव विशिष्ट जबाबदारीने आणि पावित्र्यपूर्वक असा जर साजरा केला तर महाराष्ट्राची कीर्ती तर त्यामुळे वाढेलच, पण भारतवर्षालाही आपला उत्सव म्हणून गणेशोत्सवाकडे निश्चितपणे बोट दाखवता येईल. भारतात अनेक उत्सव चालतात. दुर्गादेवीचा उत्सव कलकत्त्यात चालतो, अनेक ठिकाणी अनेक उत्सव चालतात, पण गणेशोत्सवाचं वातावरण हे वेगळंच आहे. कारण गणपती हा आनंदात राहणारा, आनंदात रमणारा, आनंदाची वाढ करणारा असा मंगलमूर्ती आहे आणि त्या मंगलमूर्तीचं स्मरण आपण या निमित्ताने करणार आहोत आणि रोज त्याला आळवताना, भूपाळी गाताना आपण त्याची प्रार्थना करणार आहोत की गणपती ह्या भारताला, ह्या महाराष्ट्राला बरे दिवस आण. गणपतीला आपण सुखकर्ता दुःखहर्ता म्हणतो, मंगलमूर्ती म्हणून त्याची पूजा करतो. गणपतीने येणारी किंवा येऊ शकणारी, येऊ असणारी विघ्न निरसावीत, आलेल्या विघ्नांचा नायनाट करावा अशी आपण त्याची प्रार्थना करतो आणि हीच प्रार्थना मनात ठेवून आपण ह्या गणेशोत्सवात हे पहिले 11 दिवस रोज गणपतीला भूपाळी म्हणून जागूया आणि त्याला रोज ह्याची आठवण करून देऊया की गणराया तू तुझं नाव ह्या महाराष्ट्रात सार्थ केलं पाहिजेस. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी यांनी मोरगावच्या गणपतीवर जी आरती लिहिली त्यात सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम असं मुद्दाम म्हणून सांगितलं. गणपतीनं आपलं हे स्वरूप आपल्या सर्वांसमोर स्पष्ट करावं आणि गणपतीने महाराष्ट्राची आणि भारताची सर्व प्रकारची स्थिती ही सुधारून द्यावी. पुढच्या वर्षीचा गणेशोत्सव अधिक चांगल्या परिस्थितीत यावा अशी आपण त्याची प्रार्थना करूया. आज गणेश चतुर्थी म्हणजे उद्या ऋषीपंचमी. ऋषीपंचमी ह्या सणाचं काही वेगळं आगळं महत्व आहे. ते कसं आहे, आपण ऋषींच्या जीवनाचा आदर्श मानून उद्याचा दिवस कसा काय साजरा करीत आलो आहोत, आपली परंपरा ऋषीपंचमीबद्दल काय सांगते ते आपण उद्याच्या दिवसात बघूया. अर्थात प्रारंभी भूपाळी आहेच. ही प्रारंभीची भूपाळी आपण चुकवता नये. त्याचं कारण असं, इतर सर्व धर्मात त्यांच्या प्रार्थना ठराविक वेळी होतात. मुसलमानांचा नमाज सुद्धा दिवसातून 5 वेळा जो पढायचा असतो तो ते वेळच्या वेळीच पढतात आणि त्या सगळ्या वेळा सूर्याच्या भ्रमणावर अवलंबून आहेत आणि मुसलमानांची कालगणना ही चंद्राच्या भ्रमणावर अवलंबून आहे. ख्रिश्चनांच्या प्रार्थना सुद्धा ठरलेल्या वेळी होतात. आपल्याकडे मात्र देवाची प्रार्थना जो तो आपापल्या सवडीनुसार केव्हाही करतो, ते उपयोगाचं नाही. या कार्यक्रमाच्या निमित्ताने 7 वाजता तुम्ही देवाचं गुणवर्णन ऐकणार आहात, त्याची भूपाळी ऐकणार आहात आणि त्यासाठी म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, रोज सकाळी ही वेळ लक्षात ठेवा.